बेरिंग आणि बॅक बेरिंग जे आहे त्या फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग बद्दल बघत होतो. फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग जे आहे या दोघांचा डिफरन्स जो असतो हा डिफरन्स किती पाहिजे 180. म्हणजे काय अर्थ झाला, कधी कधी तुम्हाला फोर बेरिंग दिले 220, तर मग आता साहजिक आहे बॅक बेरिंग किती होऊन जाईल 220 आहे. आपल्याला माहिती आहे की फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग यांचा डिफरन्स 180 यायला पाहिजे. म्हणून जर समजा मी बोलतो बघा, जर फोर बेरिंग तुम्हाला 220 डिग्री दिली असेल तर नक्कीच बॅक बेरिंग जर तुम्हाला काढायचं असेल तर या 220 आहे ना, म्हणजे 180 पेक्षा मोठा आहे. 220 म्हणजे 180 पेक्षा मोठा आहे. तो याच्यामधून जर 180 मायनस केला तर हा 40 येऊन जाईल. बघा आता फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग या दोघांचा फरक किती आला 180 डिग्री. समजतंय का नाही? तो फोर बेरिंग आणि बॅक बेरिंगचा डिफरन्स किती पाहिजे 180. हा रिलेशन आहे. तो तुम्हाला डायग्राम काढून दाखवायचा बाळांनो. तो हे बघा डायग्राम कसा काढायचा आता, ही डायग्राम काढून दाखवायची तुम्हाला. फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि लिहिलेली पण. ही बघा डायग्राम कशी काढली. इथे माझ्याकडे ए बी लाईन आहे. ए बी लाईन तुम्ही या पद्धतीने सर्वे करत चाललाय तर सर्वेची डायरेक्शन ही आहे. ए वर उभं राहून जर अँगल मेजर केला ए बी लाईनचा तर ही भेटेल तुम्हाला फोर बेरिंग. फोर बेरिंग म्हणजे अँगल. आणि जर बी वर मेजर उभं राहून ए बी लाईनचा अँगल मेजर करताय बाळांनो तर ही काय झाली त्याची बॅक बेरिंग. लक्षात येते का नाही? समजा मी आता ई एफ बोललो, ई एफ ही एक लाईन आहे. जर ई वर उभं राहून अँगल मेजर केला मी तर ई एफ लाईनचा काय असणार तो फोर बेरिंग. काय असणार फोर बेरिंग. आणि मी एफ वर उभं राहून जर अँगल मेजर केला तर त्याला बोलणार ई एफ लाईनचा बॅक बेरिंग. नाही समजलं? एम एन चला बोल सांगा पटकन. एम एन बद्दल सांगा. जर तुम्ही एम या पॉईंटवर उभं राहून जर अँगल मेजर करत असणार तर ती काय होणार त्या लाईनची फोर बेरिंग होणार. आणि एन वर उभं राहून जर का तुम्ही अँगल मेजर करत असणार तर ते त्या लाईनची काय होणार बॅक बेरिंग. आणि या दोघांचा फरक किती येईल बरं का डिफरन्स काढला तर मोठा मायनस छोटा करून तर ते किती असेल 180 डिग्री. हे सांगतोय तुम्हाला मी. समजतंय का? मग बघा मग ती डायग्राम आपण आता काढून टाकायची. बघा ही डायग्राम आपण काढून टाकायची कशा पद्धतीने. ए बी सी आहे ना, राईट. तो ए बी लाईनचा तुम्ही नॉर्थपासून अँगल मेजर केला बघा फोर बेरिंग आला. आणि ए बी लाईनचा इकडच्या बीवर उभं राहून नॉर्थपासून अँगल मेजर करताय बाळा हो, ही काय झाली बॅक बेरिंग. आणि फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग असा उभ्या रेषा दोन टाकायचा. यांचा फरक किती पाहिजे 180. आणि डिफिनेशन दिली बघा, द डिफरन्स ऑफ द फोर बेरिंग अँड बॅक बेरिंग इज 180. आकृती काढून दाखवा, फॉर्म्युला लिहा आणि ओळ लिहून द्या. तुम्हाला किती मार्क दिल तो 2 मार्क. खालचं काही लिहिलं नाही तरी पण चालेल, पण मी डेफिनेशन लिहिले एकदा बघून घ्या. काय लिहिले मी बघा, काय लिहिले बरं मी. फोर बेरिंग इज ऑलवेज मेजर इन द प्रोग्रेस ऑफ सर्वे. तो फोर बेरिंग आपण सर्वेच्या डायरेक्शनमध्ये मेजर करतो. वेर ॲज बॅक बेरिंग इज मेजर इन द बॅक डायरेक्शन ऑफ प्रोग्रेस ऑफ सर्वे. म्हणजे पुढच्या डायरेक्शनमध्ये आपण काय करतो फोर बेरिंग मेजर करतो आणि बॅक बेरिंग लाईनच्या उलट्या डायरेक्शनमध्ये मेजर करतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय बीवर उभं राहून करतो. ओके. तुम्ही जर का समजा ही आकृती ही फॉर्म्युला आणि हा डिफरन्स लिहिला तरी पण तुम्हाला तो 2 मार्क देऊन देणार. ओके. चला बरं पुढच्या प्रश्नाला जाऊ आपण. आता पुढचा प्रश्न जो आहे आपल्याकडे, पुढचा प्रश्न काय दिलाय बघा. हा पुढचा प्रश्न म्हणलाय स्टेट द फंडामेंटल ॲक्सिस ऑफ व्हॉट फंडामेंटल ॲक्सिस ऑफ थेडोलाइट. तो थेडोलाइटचे फंडामेंटल ॲक्सिस कोणकोणते आहेत? फंडामेंटल ॲक्सिस आपल्याकडे 4 आहेत बघा. तुम्ही जर का इन्स्ट्रुमेंट बघितला थेडोलाइटचा तर व्हर्टिकल ॲक्सिस आहे. कुठली व्हर्टिकल ॲक्सिस. 2 नंबर आहे आपल्याकडे होरिझॉन्टल. आता होरिझॉन्टल ॲक्सिस कशी असते तुम्ही इन्स्ट्रुमेंट बघून तुम्हाला कळेल. तो 1 नंबर व्हर्टिकल ॲक्सिस, होरिझॉन्टल ॲक्सिस, ॲक्सिस ऑफ प्लेट लेवल. तिथे लेवलिंग करण्यासाठी एक बबल ट्यूब राहतो. इन्स्ट्रुमेंटमध्ये लेवल करण्यासाठी बबल ट्यूब राहतो. तर त्याची जी ॲक्सिस असते त्याला बोलतो आपण प्लेट लेवल ॲक्सिस. 1 नंबर व्हर्टिकल ॲक्सिस, 2 नंबर होरिझॉन्टल ॲक्सिस, 3 नंबर प्लेट लेवलची ॲक्सिस आणि 4 नंबर आहे आपल्याकडे लाईन ऑफ साईट किंवा लाईन ऑफ कोल्युमिनेशन. तो जो इन्स्ट्रुमेंट असतो त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये बघा, हा इन्स्ट्रुमेंट आहे, त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये टेलिस्कोप असतो. हा टेलिस्कोप आहे त्याचा. इकडून आपण बघतो याला बोलतात आयपीस. याला काय बोलतात आयपीस. आणि इकडच्या बाजूला आपण दुसरी बाजू असते पलीकडची, याला बोलतात ऑब्जेक्ट ग्लास बोलू आपण किंवा ऑब्जेक्ट. ठीक आहे, हा ऑब्जेक्ट ग्लास आहे. तो आयपीस आणि ऑब्जेक्ट पीस यांच्यामधून जाणारी ही सेंटरमधून जाणारी जी लाईन आहे याला बोलतो आपण लाईन ऑफ कोल्युमिनेशन. काय बोलतो आपण याला लाईन ऑफ कोल्युमिनेशन. तर किती ॲक्सिस झाले 4. 1 नंबर व्हर्टिकल ॲक्सिस, 2 नंबर होरिझॉन्टल ॲक्सिस, नंतर प्लेट लेवल ॲक्सिस आणि 4 नंबर आपल्याकडे कुठली आहे लाईन ऑफ कोल्युमिनेशन. अशा 4 ॲक्सिस कशाचे असतात फंडामेंटल ॲक्सिस ऑफ थेडोलाइट. लक्षात राहू द्या, फंडामेंटल ॲक्सिस ऑफ थेडोलाइटचा क्वेश्चन येईल तुम्हाला, कुठेतरी व्यवस्थित लिहून घ्या. तर तुम्ही स्टॉप करून पण काय करू शकता, स्टॉप करून बघू शकता. पुढचा पॉईंट बघा. पुढचा म्हणलंय डिफाईन प्लेन लेवल सर्वे. बघा तुम्हाला काय म्हणलंय डिफाईन प्लेन सर्वे आणि जिओडेटिक सर्वे. बाळांनो प्लेन सर्वे आणि जिओडेटिक सर्वे म्हणजे काय? जेव्हा सर्वे तुम्ही करताय छोट्या एरियाचा, बघा लक्षात घ्या, प्लेन सर्वे कोणाला बोलतात? छोटा एरिया म्हणजे किती 250 किलोमीटर स्क्वेअर एरियापेक्षा छोटा एरिया जर का असेल
तर हा छोटा एरिया झाला तेव्हा तुम्हाला सगळा एरिया प्लेन वाटतो. काय वाटतो? प्लेन. असं नाही वाटत की पृथ्वीचा कर्वेचर आहे. पण भारताचा जेव्हा नकाशा बनवायचा असेल तर कर्वेचर येऊन जाईल ना बाळांनो. कळलं का? तो सर्वे करत असताना पृथ्वीचा कर्वेचर जर तुम्ही कन्सिडर करत नसणार तर सर्वे कुठला आहे? प्लेन सर्वे. कुठला सर्वे? प्लेन सर्वे कधी करतात? जेव्हा एरिया 250 किलोमीटर स्क्वेअरपेक्षा कमी असतो. एरिया जेव्हा 250 किलोमीटर स्क्वेअरपेक्षा कमी असतो म्हणजे एरिया स्मॉल असतो. एरिया जेव्हा स्मॉल असतो तेव्हा कोणत्या प्रकारचा सर्वे करावा लागतो? प्लेन सर्वे. प्लेन सर्वे करत असताना अर्थचा कर्वेचर कन्सिडर करत नाही. आलं लक्षामध्ये? तो आपण डिफिनेशन काय देणार बरं का? छोट्या एरियाचा सर्वे करण्यासाठी जिथे आपण पृथ्वीचा कर्वेचर कन्सिडर करत नाही अशा प्रकारच्या सर्वेला बोलतात प्लेन सर्वे. अशा प्रकारच्या सर्वेला काय बोलतात? प्लेन सर्वे. तुम्ही आपण इथं लिहूया बघा. तो प्लेन सर्वे, जिओडेटिक सर्वे. प्लेन सर्वे कोणाला बोलतात? इट इज द टाइप ऑफ द सर्वे कॅरी आउट विदाउट कन्सिडरिंग दी कर्वेचर ऑफ अर्थ सरफेस. पृथ्वीच्या कर्वेचरला कन्सिडर न करता छोट्या एरियासाठी जो सर्वे केला जातो त्याला बोलतात प्लेन सर्वे. त्याला काय बोलतात? प्लेन सर्वे. कळतंय का? प्लेन सर्वे म्हणजे काय? इट इज द टाइप ऑफ द सर्वे विच डज नॉट कन्सिडर दी कर्वेचर ऑफ अर्थ. हा झाला प्लेन सर्वे. 2 नंबर आहे आपल्याकडे जिओडेटिक सर्वे. जिओडेटिक सर्वे कोणाला बोलतात? तुम्ही पृथ्वीचा कर्वेचर म्हणजे पृथ्वी एक कर्व शेपमध्ये आहे असं कन्सिडर करून सर्वे करत असणार तर त्याला बोलतात जिओडेटिक सर्वे. भारताचा नकाशा जर काढायचा असेल तो मोठा एरिया झाला ना 250 किलोमीटरचा स्क्वेअर, याच्यापेक्षा एरिया जर का जास्त असेल तर अशा केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं? जिओडेटिक सर्वे करावा लागतो. मग जिओडेटिक सर्वेची डेफिनेशन काय बघून घ्या. जिओडेटिक सर्वे काय असणार? इट इज द टाइप ऑफ द सर्वे विच कन्सिडर, बघा कुठे गेला हा जिओडेटिक सर्वे. इट इज द टाइप ऑफ द सर्वे कॅरी आउट विथ कन्सिडरिंग द कर्वेचर ऑफ अर्थ. बघा पृथ्वीचा कर्वेचर कन्सिडर जर तुम्ही करत असणार सो इट इज द टाइप ऑफ द सर्वे कॅरी आउट विथ कन्सिडरिंग द कर्वेचर ऑफ अर्थ. पृथ्वीचा कर्वेचर जर तुम्ही कन्सिडर करत असणार तर त्याला काय बोलतो आपण? जिओडेटिक सर्वे. काय बोलतो आपण त्याला? जिओडेटिक सर्वे. लक्षात आलं की नाही? तो जिओडेटिक सर्वे, प्लेन सर्वे. प्लेन सर्वे, जिओडेटिक सर्वे लक्षात आले. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न घेणार आहे मी. तुम्हाला हे लक्षात आलं असेल तर पुढे जाऊ आपण आता. आणि लक्षात ठेवायचं जिओडेटिक सर्वे कुठे करतात? जेव्हा एरिया 250 किलोमीटरचा स्क्वेअर याच्यापेक्षा जास्त असेल तेव्हा. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे आता बघा. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑटो लेवल. हे बघा उंची मोजण्यासाठी आपल्याकडे एक आहे ग्राउंड सरफेस आहे. इथे आपल्याकडे एक इन्स्ट्रुमेंट आहे. या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपण काय करतो? उंची मेजर करतो. काय मेजर करतो? रिड्यूस लेवल फाइंड आउट करतो. रिड्यूस लेवल कोणाला बोलतात? खाली आपल्याकडे जमिनीच्या खाली आपण एक इमॅजिनरी लाईन कन्सिडर करतो ज्याला बोलतात मीन सी लेवल. काय बोलतात? मीन सी लेवल. या मीन सी लेवल पासून जर का पृथ्वीवरच्या पॉईंटची उंची जर तुम्ही मेजर करत असणार तर त्याला बोलतो आपण रिड्यूस लेवल. तो रिड्यूस लेवल इज द हाईट फ्रॉम द मीन सी लेवल टू द ग्राउंड पॉईंट. तो पृथ्वीवरच्या पॉईंट पासून समुद्र सपाटीपर्यंत ही जी उंची असते याला बोलतात रिड्यूस लेवल. याला काय बोलतात? रिड्यूस लेवल. मग आता तुमच्या लक्षामध्ये येईल की ही रिड्यूस लेवल जर तुम्ही प्रत्येक पॉईंटची रिड्यूस लेवल किंवा उंची मेजर करायची असेल तर आपल्याकडे एक इन्स्ट्रुमेंट असतं ज्याचं नाव आहे ऑटो लेवल. ज्याचं नाव काय आहे? ऑटो लेवल. मग जर तुम्ही ऑटो लेवलच्या मदतीने जर का लेवलिंग करत असणार म्हणजे उंची काढत असणार तर त्याचे फायदे काय आहेत? त्याचे फायदे काय? मग फायदे आपण आता बघूया. बघा बरं फायदे कोणकुठले आहेत. आपण जर फायदे बघायला गेलो तर फायदे कुठकुठले आहेत आपल्याकडे? स्टेट ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑटो लेवल. पहिलं आहे ॲक्युरेसी चांगली भेटेल बाळांनो. हाय ॲक्युरेसी. ॲक्युरेसी काय असणार? तो हाय ॲक्युरेसी असणार. ऑटोमॅटिक लेवलिंग होऊन जाते. इथे इन्स्ट्रुमेंटला लेवल करायची गरज पडत नाही. हे इन्स्ट्रुमेंट ऑटोमॅटिक लेवल होऊन जात असतं. तुम्हाला ज्या रीडिंग भेटणार त्या एकदम ॲक्युरेट असतील. तो ॲक्युरेसी हाय असणार. लेवलिंग ऑटोमॅटिक होऊन जाईल. तो इझी टू यूज करायला सोपं आहे. तो इझी टू यूज. फास्ट वर्किंग, पटापट कामं होतात. नंतर ड्युरेबल आहे, जास्त टिकाऊ राहणार आहे. रिड्यूस ह्युमन एरर. याचा अर्थ माणसांकडून होणाऱ्या चुका पण कमी होतील. तो ह्युमन एरर जे असतील रिड्यूस ह्युमन एरर. ड्युरेबल आहे, फास्ट वर्किंग, इझी टू यूज, ऑटोमॅटिक लेवलिंग आणि हाय ॲक्युरेसी. मी याला खोडून सांगतोय बघा. तो अशा पद्धतीने तुम्हाला हे दिलेलं आहे. हाय ॲक्युरेसी असणार, ऑटोमॅटिक लेवल करून घेणार, तो वापरायला इझी आहे, फास्ट वर्किंग, ड्युरेबल आणि ह्युमन एरर कमी होतात. तो अशा पद्धतीने तुम्हाला याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं. कशाबद्दल आहे? ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑटो लेवल. ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑटो लेवल. ओके, पुढचा प्रश्न बघूया आता. पुढचा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला आता की ऑफसेट काय असतो? ऑफसेट काय असतो? ऑफसेट काय असतो यासाठी पुन्हा तुम्हाला एक रिव्हिजन द्यावे लागेल. आपल्याला एखादा एरियाचा सर्वे करायचा आहे. जे बाउंड्रीवरचे जे पॉईंट असतात त्यांना काय बोलतात? त्यांना कंट्रोल स्टेशन बोलतात. कंट्रोल स्टेशनला जोडणाऱ्या लाईनला काय बोलतात? मेन सर्वे लाईन बोलतात. हे मेन सर्वे लाईन आली. तर आपल्या एरियामधल्या सगळ्यात मोठ्या मेन सर्वे लाईनला काय बोलतात? सगळ्यात मोठ्या मेन सर्वे लाईनला बोलतात बेस लाईन. काय बोलतात तिला? बेस लाईन. नंतर मेन सर्वे लाईनच्या पॉईंटला हे बघा मेन सर्वे लाईनवरची पॉईंट येते याला टाय पॉईंट बोलतो. हे टाय पॉईंट आहे. टाय पॉईंटला जोडणाऱ्या लाईनला काय बोलतात? टाय स्टेशन. काय बोलतात? सॉरी टाय लाईन. काय बोलतात तिला? तो ही आपल्याकडे आहे टाय लाईन.
टाय लाईन. हे बघा, हे टाय स्टेशन आहे. टाय स्टेशनला जोडणाऱ्या लाईनला बोलतात टाय लाईन. सर्वे एरियामधला जो सर्वेचा एरिया आहे त्याच्यामधला लॉंगेस्ट मेन सर्वे लाईनला काय बोलतात? बेस लाईन. काय बोलतात? बेस. आता विषय बघा, ही मेन सर्वे लाईन आहे ए बी, नंतर बी सी डी आणि ई. तुमच्या लक्षामध्ये येईल बरं का. बघा, हे मेन सर्वे लाईन आहे. आता ए आणि बी ही जी मेन सर्वे लाईन आहे याच्या आजूबाजूचा तुम्हाला फीचर, इथे एखादा पॉईंट आहे छोटासा, हा मला बघायचा आहे. तो आपल्याला लॅटरल डायरेक्शनमध्ये मेजरमेंट घ्यावा लागेल ना. तो मेन सर्वे लाईन जे आहे त्याच्या लॅटरल डायरेक्शनमध्ये जे डिस्टन्स तुम्ही मोजतात बाळांनो, लॅटरल डायरेक्शन कळत आहे का? बघा, आता सी आणि डी ही एक मेन सर्वे लाईन आहे. तुम्हाला या मेन सर्वे लाईनच्या लॅटरल डायरेक्शनमध्ये अंतर मोजायचे, हे अंतर मोजायचे. ठीक आहे ना. समजा याला नवीन पॉईंट देतो मी, छोटा ई. तो या मेन सर्वे लाईन पासून लॅटरल डायरेक्शनमध्ये जे अंतर तुम्ही मेजर करताय याला बोलतात ऑफसेट. याला काय बोलतात? ऑफसेट. तो मेन सर्वे लाईन जी आहे त्या मेन सर्वे लाईनच्या लॅटरल डायरेक्शनमध्ये एखाद्या फीचरला घेण्यासाठी जे अंतर मेजर करतात त्याला बोलतात ऑफसेट. आणि असे ऑफसेट आपल्याकडे दोन प्रकारचे आहेत. एक परपेंडिक्युलर ऑफसेट असतो आणि एक असा पण असतो, तिरपा पण असतो. याला बोलतात अँगल ऑफसेट. तो परपेंडिक्युलर ऑफसेट आणि अँगल ऑफसेट असे दोन प्रकार पडतात. बघा, आता आपण कशा पद्धतीने बघणार आहे त्याची डेफिनेशन बघू आणि त्याचे दोन प्रकार कुठले ते बघू, मग पुढच्या प्रश्नाला जाता येईल. बघा, तो डिफाईन ऑफसेट. इट इज द लॅटरल डिस्टन्स. लॅटरल डिस्टन्स म्हणजे काय? मेन सर्वे लाईनच्या साईडला. म्हणजे बघा, ही मेन सर्वे लाईन आहे की नको, इथे एखादं काहीतरी दुकानी, तर मग हे अंतर म्हणतोय बघा. हे तो मेन सर्वे लाईनच्या मेन सर्वे लाईनला लॅटरल जे डिस्टन्स आहे ना, याला काय बोलून देतो आपण? याला बोलतो ऑफसेट. सो इट इज द लॅटरल डिस्टन्स मेजर फ्रॉम द सर्वे लाईन टू द पॉईंट ऑन द ग्राउंड. ठीक आहे. हा पॉईंट आणि ही मेन सर्वे लाईन यांच्यामध्ये जे अंतर मेजर करतोय त्याला काय बोलतात? त्याला बोलतो आपण ऑफसेट. समजलं का नाही? हे बघा, मी नवीन सांगतो लक्ष द्या. समज ही मेन सर्वे लाईन आहे ना, इथे एखादा पॉईंट आहे, त्या मेन सर्वे लाईन पासून या पॉईंटपर्यंत जे लॅटरल डिस्टन्स जे आहे ना याला बोलतो आपण ऑफसेट. आणि हे परपेंडिक्युलर बी असू शकतं आणि हे इन्क्लाइन बी असू शकतं. हे काय असू शकतं? इन्क्लाइन. म्हणजे या पद्धतीने हे इन्क्लाइन देखील असू शकतं. सो इट इज परपेंडिक्युलर ऑर इन्क्लाइन. त्याच्यावरून आपल्याकडे प्रकार पडतात. बघा, इट इज द टाईप ऑफ लॅटरल डिस्टन्स मेजर फ्रॉम द सर्वे लाईन टू द पॉईंट ऑन द ग्राउंड. ठीक आहे. आता हे झालं ऑफसेटची डेफिनेशन. तर तुमच्याकडे आता प्रकार पण आहेत. कुठले आहेत? एक परपेंडिक्युलर ऑफसेट आहे आणि दुसरा अँगल ऑफसेट आहे. तो ऑफसेटचे किती प्रकार पडतात? दोन. परपेंडिक्युलर ऑफसेट आणि दुसरा अँगल ऑफसेट, असे दोन प्रकार पडतात. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाला. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला बघा, इनलिस्ट एनी 4 कॉम्पोनेंट ऑफ ट्रान्झिट थेडोलाइट. तो ट्रान्झिट थेडोलाइट कोणाला बोलतात? ट्रान्झिट थेडोलाइट म्हणजे कुठला? ज्या थेडोलाइटचा टेलिस्कोप 180 मध्ये रोटेट होतो, 180 डिग्रीमध्ये. ज्या ट्रान्झिट म्हणजे बघा, ज्या थेडोलाइटचा टेलिस्कोप 180 मध्ये रोटेट होऊन जातो, पूर्ण टर्न होऊन जातो, अशा प्रकारच्या थेडोलाइटला काय बोलतात? ट्रान्झिट थेडोलाइट. आणि त्याचे कॉम्पोनेंट कोणकोणते आहेत तुम्हाला विचारले त्याने, की त्याचे कॉम्पोनेंट कुठले आहेत? बघा, त्याचे कॉम्पोनेंट जर तुम्ही बघायला गेलात बाळांनो, तो कॉम्पोनेंट कुठले आहेत? इनलिस्ट आणि 4 कॉम्पोनेंट ऑफ ट्रान्झिट थेडोलाइट. तो ट्रान्झिट थेडोलाइटचे कॉम्पोनेंट बघायचे. कुठले कुठले कॉम्पोनेंट? टेलिस्कोप. पहिला कुठला आहे? टेलिस्कोप. 2 नंबर आहे व्हर्टिकल सर्कल. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा मागच्या व्हिडिओमध्ये, व्हर्टिकल सर्कल, होरिझॉन्टल सर्कल पण असतो. टेलिस्कोप झाला, व्हर्टिकल सर्कल, होरिझॉन्टल सर्कल आणि बॉटमचा लेवलिंग हेड. बॉटमचा काय असतो? लेवलिंग हेड. अजून तुमच्याकडे बरेचसे हे असू शकतात, जसं की लेवलिंग स्क्रू. लेवलिंग स्क्रूला बोलता आपण, ठीक आहे, फूट स्क्रू. लेवलिंग स्क्रूला काय बोलतात? फूट स्क्रू. ठीक आहे. नंतर आपल्याकडे बबल ट्यूब आहे. परत बबल ट्यूब पण काय एक पार्टच झाला, तो बबल ट्यूब पण झाला. बबल ट्यूब झाला, फूट स्क्रू झाला. ठीक आहे. क्लॅम्पचे स्क्रू झाले, क्लॅम्पिंग स्क्रू, फोकसिंग स्क्रू. फोकस करण्यासाठी परत स्क्रू असतात, त्याला बोलतात फोकसिंग स्क्रू. फोकसिंग स्क्रू झाले. ठीक आहे. तो फोकसिंग स्क्रू, बबल ट्यूब झाला, लेवलिंग स्क्रू झाला. हे सगळे काय झाले बरं का आपले? हे सगळे पार्ट झाले. तो थेडोलाइटचे जेव्हा तुम्हाला पार्ट विचारतोय तर तुम्हाला पार्ट सांगता यायला पाहिजे. ठीक आहे. मग पुढे जाऊ बरं का आता आपण. तो थेडोलाइटचे पार्ट जर विचारले तर येतील ना. काय काय पार्ट सांगितले तुम्हाला बघा नवीन? टेलिस्कोप, व्हर्टिकल सर्कल, होरिझॉन्टल सर्कल, लेवलिंग हेड, बबल ट्यूब. ठीक आहे. नंतर पुढे बबल ट्यूबच्या नंतर पुढे अजून काय आपल्याकडे? ठीक आहे. तो फोकसिंग स्क्रू, नंतर पुढे अजून काय? लेवलिंग स्क्रू, फूट स्क्रू येत आहेत. हे एवढे सगळे पार्ट आहेत. तुम्ही कुठले तरी 4 नावं लिहून यायची 2 मार्क्ससाठी. पुढचा प्रश्न विचारलाय, स्टेट एनी 2 युजेस ऑफ थेडोलाइट. थेडोलाइटचा वापर कुठले तरी 2 यूज सांगा. टू मेजर होरिझॉन्टल अँगल, टू मेजर व्हर्टिकल अँगल. कळतंय का? तुम्ही कसं लिहिलंय बरं का? टू मेजर होरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल हा झाला 1. टू सेटिंग आउट द कर्व हा झाला 2. टू मेजर होरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्स. बघा रे बाळांनो, होरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करणं, व्हर्टिकल डिस्टन्स मेजर करणं, होरिझॉन्टल अँगल, व्हर्टिकल अँगल. नंतर पुढे काय? कर्वला सेट करण्यासाठी पण थेडोलाइटचा वापर करतात. तो सेटिंग आउट द कर्व. म्हणजे तुम्हाला जर कर्व ड्रॉ करायची असेल तर इथं आपल्याला इन्स्ट्रुमेंट कुठलं लागणार? थेडोलाइट इन्स्ट्रुमेंट लागणार. 1 नंबर टू मेजर होरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्स, टू मेजर होरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल, सेटिंग आउट द कर्व, रेंजिंग लाईन आणि प्रोलॉंगिंग.
हे एवढे सगळे काम आहेत. आता रेंजिंग करणं म्हणजे काय बरं का सांगतोय बघा. 2 पॉईंटमध्ये हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे, यांच्यामध्ये जर का समजा तुम्हाला स्ट्रेट लाईन मार्क करायची असेल, भुकटी टाकायची असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल. तुम्ही जर का समजा इथे उभं राहून जर इकडे बघतायत आणि भुकटी मार्क करतायत ना, तर स्ट्रेट लाईन येणार नाही. मग आपल्याला काय करावं लागतं, मध्ये काही माणसांना उभं राहून रेंजिंग रॉड पकडायला लावावं लागतात आणि सगळे रेंजिंग रॉड एका लाईनमध्ये आणावं लागतात. तो एक्स्ट्रीमचे 2 पॉईंट जे आहेत यांच्यामध्ये आपण रेंजिंग रॉड लावून ही पूर्ण स्ट्रेट लाईन मार्क करतो. तर 2 पॉईंटमध्ये स्ट्रेट लाईन मार्क करण्याच्या या पद्धतीला काय बोलतात, रेंजिंग करणं. काय म्हणतात त्याला. मग रेंजिंग करणे, हॉरिझॉन्टल अँगल मेजर करणे, व्हर्टिकल अँगल मेजर करणे, हे लिहिले बघा. हॉरिझॉन्टल डिस्टन्स, व्हर्टिकल अँगल हे सगळं मेजर करण्याचं काम कोण करतं, थिओडोलाइट. थिओडोलाइट हा एक युनिव्हर्सल इन्स्ट्रुमेंट आहे. कुठला, युनिव्हर्सल. पुढचा प्रश्न घेऊया बघा. पुढचा प्रश्न जर आपण घ्यायला गेलो तर बघा पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे लिस्ट आणि फोर. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतायत, लिस्ट आणि फोर टाईप ऑफ बेंचमार्क. तो बेंचमार्कचे प्रकार. पहिले बेंचमार्क म्हणजे काय लक्षात राहायला पाहिजे. हे आपल्याकडे ग्राउंड सरफेस आहे. ग्राउंड सरफेसच्या खाली एक इमॅजिनरी लाईन असते ज्याचं नाव काय आहे, मीन सी लेवल. काय म्हणतात त्याला, मीन सी लेवल. या मीन सी लेवल पासून पृथ्वीवरच्या कुठल्याही पॉईंटची जर उंची मेजर करत असणार तुम्ही, त्या उंचीला काय बोलतात बाळांनो, रिड्यूस लेवल. काय बोलतात. आणि पृथ्वीवरच्या ज्या पॉईंटची रिड्यूस लेवल माहिती असते, त्याला काय बोलतो आपण, त्या पॉईंटला बोलतात बेंचमार्क. त्याला काय बोलतात. मग बेंचमार्क म्हणजे काय कळालं का, पृथ्वीवरच्या ज्या पॉईंटची रिड्यूस लेवल माहिती असते. रिड्यूस लेवल म्हणजे काय, समुद्र सपाटीपासून उंची, तो हाईट फ्रॉम, हे बघा ना, हे ग्राउंड आहे की नाही, हे ग्राउंड आहे, इथं मीन सी लेवल आहे, हा पर्टिक्युलर पॉईंट आहे, इथून तर इथपर्यंतची जी उंची आहे याला आपण रिड्यूस लेवल बोलतो. ही रिड्यूस लेवल किती, समजा 200 मीटर. या पॉईंटची रिड्यूस लेवल माहिती की नको, मग या पॉईंटला आपण काय बोलणार, बेंचमार्क. काय बोलणार याला आपण, तो पृथ्वीवरती ज्या पॉईंटची रिड्यूस लेवल माहिती असते त्याला आपण बेंचमार्क बोलतो. असे बेंचमार्कचे किती प्रकार आहेत आपल्याकडे, असे बेंचमार्कचे आपल्याकडे 4 प्रकार असतात. मुख्यतः किती प्रकार असतात, 4. कुठले कुठले. 1 नंबरचा बेंचमार्क आहे GTS बेंचमार्क, ज्याचा लॉंग फॉर्म असतो ग्रेट ट्रिग्नोमेट्री सर्वे बेंचमार्क. GTS, ग्रेट ट्रिग्नोमेट्री सर्वे बेंचमार्क, GTS बेंचमार्क. ओके. 2 नंबर आहे आपल्याकडे परमनंट बेंचमार्क, तो GTS बेंचमार्क, परमनंट बेंचमार्क, आर्बिट्ररी बेंचमार्क. 3 नंबर कुठला आहे, आर्बिट्ररी बेंचमार्क. हे आपल्याला 4 मार्क्ससाठी एक्सप्लेन करायला जेव्हा येतील तेव्हा आपण बघूया. तो GTS बेंचमार्क, परमनंट बेंचमार्क, आर्बिट्ररी बेंचमार्क आणि 4 नंबर आहे आपल्याकडे टेम्पररी बेंचमार्क. 4 नंबर कुठला आहे, टेम्पररी. असे 4 प्रकारचे बेंचमार्क आपल्याकडे असतात. याला डिटेलमध्ये आपण 4 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये बघणार. ओके. आणि लास्टचा क्वेश्चन आहे आपल्याकडे 2 मार्क्समध्ये. ठीक आहे. लास्टवाला क्वेश्चन कुठला आहे बघा, डिफाईन हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की कंटूर असतात बघा, असे कंटूर लाईन्स असतात नकाशामध्ये, असे कंटूर लाईन दिलेले असतात. कंटूर लाईन काय असते, जर समजा ही कंटूर लाईन मी काढली तर ही कंटूर लाईन दाखवते की हे सेम उंचीच्या पॉईंटला जोडते. काय जोडते, ज्या पॉईंटची रिड्यूस लेवल सारखी आहे, किती, 200 मीटर. सांगायचं तात्पर्य काय आहे की ही जी कर्व आहे याच्यावरती याची सगळ्यांची म्हणजे या सगळ्या पॉईंटची उंची सेम आहे. कुठून, मीन सी लेवल पासून. तो या कर्ववरचे सगळे पॉईंट जे आहे यांची रिड्यूस लेवल सारखी असते. म्हणून एक कंटूर लाईन झाली, ही कंटूर लाईन झाली. ओके. तो ही काय झाली, एक कंटूर लाईन झालेली आहे. मग आपल्या लक्षामध्ये काय येईल बरं का, या 2 कंटूर मधलं जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतं याला बोलतात आपण हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. आणि जे व्हर्टिकल डिस्टन्स असतं या 2 कंटूर मधलं त्याला बोलतात कंटूर इंटरव्हल. काय बोलतात त्याला, मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलं आहे. कंटूर इंटरव्हल म्हणजे काय, 2 कंटूर मधलं व्हर्टिकल डिस्टन्स जे असतं, 2 कंटूर मधलं व्हर्टिकल डिस्टन्स त्याला बोलतो आपण कंटूर इंटरव्हल. आणि 2 कंटूर मधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे असतं त्याला बोलतो आपण हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. त्याला काय बोलतो आपण, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. मग बघा आता तुम्ही जर का डेफिनेशन बघायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येईल तो काय बरं का, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट कोणाला बोलतात, इट इज द हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन कंटूर ऑन द मॅप. हे जे काही कंटूर आहेत यांच्यामधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे असतं त्यांना काय बोलतो आपण, त्याला बोलतो हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. ठीक आहे. त्याला बोलतो हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. तो अशा पद्धतीने बोलता येईल, इट इज द हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन दी कंटूर ऑन द मॅप इज कॉल्ड ॲज हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. तो अशा पद्धतीने आपले हे 2 मार्क्सचे जेवढे क्वेश्चन होते, परीक्षेत 3 क्वेश्चन पेपर जे आहेत त्यांच्यामधले 2 मार्क्सचे क्वेश्चन आपण कंप्लीट केलेले